फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता नाही का आपलं एक्झाम जवळ येते. मार्च 22 मार्चपासून आपले UTच्या एक्झाम चालू होते फर्स्ट इयरच्या. तर सर्वांचा आता अभ्यास चालू असेल, सर्व व्यवस्थित स्टडी केलेला असेल. थोडा प्रॉब्लेम येतात की सर आता सर्व कंटेंट तर घेतला पण रिव्हिजन करणं होत नाही, किंवा असे पण काही विद्यार्थी राहतात ज्यांचं सर आम्ही वाचलंच नाही, आता टॉपिकमध्ये कसं करावं, आता थोडं टेन्शन येते, स्ट्रेस येते. सर काही इम्पॉर्टंट टॉपिक मिळालं असते, इम्पॉर्टंट क्वेश्चन मिळालं असते, ज्यानं पासिंग झालं असतं, असे सर्वांचे डाऊट असतात. तर त्या हिशोबानं मी हा लेक्चर बनवते. बाकी तुम्ही या चॅनलवर जर जेव्हा असं आले, तुम्ही या व्हिडिओवर कोणत्या पण व्हिडिओनं तुम्ही चॅनलला पोहोचले, तर द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. कारण की आणि त्याच्या डिटेलमध्ये तुम्हाला तुम्ही जर का चॅनल बघितलं तर तुम्हाला प्लेलिस्ट सापडतील. प्रत्येक सब्जेक्ट मी 5च्या 5 सब्जेक्ट डिटेलमध्ये शिकवलेले येतं. इम्पॉर्टंट टॉपिक सर्व कव्हर केलेले येतं. फक्त थोडे टॉपिक, आता क्रियाशारीचा जर का तुम्ही फक्त क्रियाशारीचा विचार करतात, तर फक्त पेपर 2चा जो आयुर्वेदिक पार्ट आहे, मॉडर्न पार्ट आहे पेपर 2चा, पेपर 2चा जो आयुर्वेदिक पार्ट आहे, तो फक्त आपला शिकवायचा असं जो पेपर 2चा जो मॉडर्न पार्ट आहे, पेपर 2चा जो मॉडर्न पार्ट आहे, तो आपला शिकवायचा. बाकी जवळपास सर्व सिलेबस मी केलेला आहे आणि त्या सिलेबसवर तुम्ही इझिली पास होऊ शकता. आणि राहिलेला सिलेबस आहे क्रियाशारीचा पेपर. क्रियाशारी पेपर 2 एकदम लास्ट पेपर आहे. मी तुम्हाला संस्कृतच्या पेपरच्या वक्ती जरी तुम्हाला दिलं, तुम्ही आत्ताच प्रिपरेशन केलं तरी तुम्ही रिवाईज तर एक दिवसाआधी, ज्या दिवसात गॅप भेटते त्याच दिवसात स्टडी करसाल ना. तोपर्यंत तुम्हाला सर्व लेक्चर, पेपर स्टार्ट व्हायचे 22 तारखेच्या आधीच तुम्हाला सर्व लेक्चर भेटून जातील. तर त्याची काळजी करू नका, फक्त फॉलो करा. ठीक आहे. तर आता इम्पॉर्टंट क्वेश्चन काय, तर जसं पेपर 1मध्ये वात पित्त कफ इझिली लेक्चर अवेलेबल येतं. मी नाही का तिन्ही वात पित्त कफ एकदम कंपॅरेटिव्ह वेमध्ये केलेलं येतं. तर वात पित्त कफच्या शॉर्ट नोट्स म्हणून लेक्चर तुम्हाला नोट्स पण अवेलेबल येतात आणि लेक्चर पण आपल्याला अवेलेबल येतं. तुमच्याकडे लेक्चर करायचा टाईम नसेल तर तुम्ही नोट्स वाचू शकता. फक्त नोट्सवरून पण तुम्ही पास होऊ शकता. बट नोट्स बेटर अंडरस्टँडसाठी नोट्समधून कसा बेनिफिट घेऊ शकता, त्यासाठी तुम्ही लेक्चर बघितलं, तुम्हाला अजून बेटर फायदा होईल. ठीक आहे. नंतर ते प्रकृती. प्रकृती 3 प्रकृतीचा वात पित्त कफ. तर पित्त किंवा कफ ह्याचे जास्त वेटेज येतं, तर हे व्यवस्थित करून बसा. नंतर ते रेस्पिरेटरी सिस्टम आपल्याला एक विचारला जातो. रेस्पिरेटरी सिस्टमवर मी घेतलेलं लेक्चर डिटेलमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे. नंतर येते नर्वस सिस्टम आणि एंडोक्रायनॉलॉजी. याच्यावर पण लेक्चर आपण अवेलेबल केलेलं आहे. सर्व तुम्ही व्यवस्थित बघू शकता. याचे सर्व इम्पॉर्टंट टॉपिक आपण प्रिपेअर केले येतं. हे टॉपिक तुम्हाला LAQसाठी इम्पॉर्टंट येतं. हे LAQसाठी मस्ट टॉपिक येतं. हे तुम्ही प्रिपेअर करून जायचं कशात, क्रियाच्या पेपर 1मध्ये. नंतर इथे वातपित्त कफवर आपल्याला LAQ विचारला जातो, ACQ पण विचारला जातो. ठीक आहे. तर वातपित्त कफ आपल्याला करायचंच. नंतर ते संचय प्रकोप व षटक्रियाकालमध्ये संचय प्रकोप हे जे येते, याचं व्याख्या आणि महत्त्व, तर हे करून द्यायचं. नंतर अवस्थापाक आणि विपाक, आहार, अग्नी, आहारपाक आणि अवस्थापाक हेचं टॉपिक आहे. याच्यामध्ये अवस्थापाक आणि विपाक आहे. हे तुम्ही लेक्चर अवेलेबल आहे. एका याच्यात तुम्ही सर्व टॉपिक कव्हर करू शकता. आयुर्वेदिक पार्ट तर तुम्हाला, प्रत्येक गोष्टीचा आयुर्वेदिक पार्ट तर तुम्हाला करून जायचंच, ते मस्ट टॉपिक आहे. ठीक आहे. आणि नंतर मॉडर्न पार्टमध्ये सेल्स आणि होमोस्टॅसिस हे टॉपिक तुम्हाला वाचून जायचे. होमोस्टॅसिसमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम हे तुम्ही करू शकता. ठीक आहे. तुम्ही पूर्ण लेक्चर रीड करा, नोट्स सर्व अवेलेबल येतात. नंतर लेक्चर बघा, तुम्हाला सिलेबस कवर होईल. आणि काही डाऊट असेल, काही प्रॉब्लेम येत असेल, तर लेटेस्ट अपडेट पाहिजेत असेल तुम्हाला चॅनलबद्दल, तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ठीक आहे. त्याच्यावर तुम्ही मला डाऊट विचारू शकता. काही जरी प्रॉब्लेम असलं तुम्हाला ग्रुपवर डाऊट विचारू शकता, मला विचारू शकता. तुम्हाला सर्व प्रॉब्लेमचं तुमचं सोल्युशन भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे. तर फक्त प्रिपरेशन करा. आता कसं माहिती आहे का, तुम्ही असं नका म्हणू, आता विषय कसा आहे, टाईम कमी उरलेला आहे, तर या कमी टाईममध्ये कसं आउटपुट घेऊ शकता, कसं तुम्ही विषय पास करू शकता. 1.5 वर्ष तुम्ही काय केलं, काय नाही केलं ते विसरून जा. स्ट्रेस येते, प्रॉब्लेम येतात, सर आता कसं करू, काय करू, फेल होईल का, हे होईल का, 100 गोष्टी म्हणत नका आणू. फक्त फ्रेश माइंडनं मी जे क्वेश्चन सांगते, जे टॉपिक सांगते, ते इमानदारीनं प्रिपेअर करा. फक्त डेली नाही का मेहनत करा, टाईम वेस्ट करू नका. बाकी जे झालं ते झालं. आता जुना विचार करून फायदा आहे का, नाही. त्याच्या जुन्या विचारामध्ये आजचा दिवस खराब नका करू. डेली तुम्ही स्वतःला पुश करा. डेलीचे कामं, डेली टार्गेट वाईज स्टडी करा, की नाही आज मला हे स्टडी करायचं, आज मला ते स्टडी करायचं. डेली टार्गेट बनवायचं. आणि तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर जॉईन झालं तर मी डेली टार्गेट तुम्हाला देतो. आता अजून 10 दिवस बाकी आहेत, तर आता मी डेली टार्गेट तुम्हाला देतो, की आज काय करायचं, आज कसं रिव्हिजन करायचं. आपल्याला जे आधीपासून चॅनलसोबत जुळले येतं, त्यांचं जे आधीपासून अटॅच्ड येतं, ते सर्वांना मी डेली सांगत राहतो. जे टेलिग्रामवर अटॅच येतं त्यांना डेली मी गायडन्स देत राहतो, काय करायला पाहिजेत, काय नाही करायला पाहिजे. तर सर्व गोष्टी अवेलेबल येतात आणि त्यांना लेटेस्ट अपडेट भेटत राहतात. जे आधीपासून प्रिपेअर आहेत त्यांचा सर्व सिलेबस झालेला आहे, जवळपास ते सिलेबस कव्हर केलेलं येतं. कारण की
तुम्हाला 5च्या 5 तुमचा कसं सिलेबस कवर असला ना की एक कॉन्फिडन्स येते की नाही सिलेबस झाला. बट तुम्ही बुकमधून करायला गेले ना सिलेबसच एवढा आहे की तुम्ही करसाल काय समजत नाही. इम्पॉर्टंट कोणते काय येतं आणि तुमच्याकडे टाईम नसते, मॅनेजमेंट नसते, तुम्ही तेवढा टाईम नसते. मी तुमच्यासाठी सर्व गोष्टी इझी करत आहे, सर्व गोष्टी तुम्हाला हातात देते. तुम्हाला खाणं तर तुम्हालाच लागणार आहे. खायला मी येणार नाही, चावायला मी येणार नाही. मी फक्त तुम्हाला ताट सजवून देऊ शकतो, तुम्हाला सर्व तोंडापर्यंत घास नेते मी. आता चावायची म्हणत तर तुम्हाला करावं लागणार आहे. तुम्हाला सर्व गोष्टी मिळालेल्या आहेत, सर्व गोष्टी मी सांगत आहे. फक्त फॉलो करणं तुमचं काम आहे. ठीक आहे. येते पेपर 2 मध्ये नाही का पहिला LAQ हिमोपोएटिक सिस्टम, इम्युनिटी किंवा म्हणजे हार्ट याच्यावर आपल्याला LAQ दिसते. लास्ट इयरला आपल्याला हार्ट आणि लास्ट इयरला काय झालं पेपर 2 क्रियाचा पेपर 2 नाही का सर्वांची भीती सर क्रियाचा पेपर 2 ऑड पेपर आला तर बाळांनो ऑड पेपर आलेला नव्हता. फक्त त्यांनी केलं काय माहिती ॲनाटॉमी फिजिओलॉजी थोडेसे सब्जेक्ट पण इम्पॉर्टंट सब्जेक्ट येतं आणि थोडंसं आणि पेपर 1 त्यांनी एकदम नितांत इझी पेपर 1 दिला होता. तर असं नाही म्हणू शकत की सर पेपर 2 टफ आलता. सिलेबस कॉपीला फॉलो केलं. फक्त त्यांनी काय केलं आयुर्वेदिकचा जो पोर्शन आहे त्यांनी आयुर्वेदिक आणि मॉडर्न मिक्स करून टाकलं. त्यांनी काय केला अर्धा क्वेश्चन मॉडर्नचा विचारला, अर्धा क्वेश्चन आयुर्वेदचा विचारला. त्याच्यात लोक कन्फ्यूज झाले. त्यातले काय झालं की लय टफ आलं. टफ नाही आलं, त्यांनी फॉलो केलं, त्यांनी मार्क व्यवस्थित दिले ना, मॅनेजमेंट ब्लूप्रिंट फॉलो केली. फक्त त्यांनी थोडंसं काय केलं टफ काम केलं. सरळ न खाता त्यांनी 2 गोष्टी एकात केला म्हणजे त्यात तुम्हाला अजून टफ वाटायला लागलं. ठीक आहे. त्या गोष्टी होतच राहणार आता, याची काळजी नका करू. तुम्ही फक्त प्रिपेअर तर करा, तुम्हाला सर्व गोष्टी कराव्या लागतील, न केल्याशिवाय नाही होतात. आणि नंतर उपधातूमध्ये स्तन्य येते, त्वचा येते, हे सर्व गोष्टी करायच्यानंतर मलमध्ये मूत्र पुरी श्वेद येते, इंद्रिय मन हे सगळं टॉपिक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ते सर्व करायचे. आणि सप्तधातू 7च्या 7 धातूवर 2 LAQ आपल्याला येतात, 2 LAQ विचार. तर म्हणून सप्तधातू करून जायचे म्हणजे जायचे 7 धातू नंतर ओच पण करून जायचं. ठीक आहे. नंतर इथे मोस्ट इम्पॉर्टंट SAQ मध्ये काय ते मसल फिजिओलॉजी किंवा ॲडिपोज टिश्यू. मसल फिजिओलॉजीसाठी तुम्हाला आपले मुवमेंट अँड लोकोमोशन हा चॅप्टर आपल्याला 11च्या बायोलॉजीमध्ये दिलेला आहे. 11च्या बायोलॉजीमध्ये ह्युमन फिजिओमध्ये मुवमेंट अँड लोकोमोशन तिथून तुम्ही रीड करू शकता, तुम्हाला कवर होऊन जाईल. माझं लेक्चर आलं जरी नाही तरी तुम्ही त्याच्यातून तुम्ही ते लिहू शकता किंवा तिथून तुम्ही करू शकता. नंतर ते रिप्रोडक्शन ह्युमन रिप्रोडक्शन म्हणून आपल्याला युनिट आहे, 3rd युनिट आहे आपलं 12th बायोच्या NCERTमध्ये. ठीक आहे. तुम्ही तिथून रीड करू शकता रिप्रोडक्शन टॉपिक. राहिला सेन्सरी ऑर्गनमध्ये जे इयर तुम्हाला ऑलरेडी नर्वस सिस्टममध्ये इयर आलेलं आहे. नंतर टंग आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये टंग आलेलं आहे, ते तुम्ही तिथून सेन्सरी ऑर्गन करू शकता. किंवा वेळेवर नाही का जे मी रचनामध्ये किंवा ॲनाटॉमीमध्ये जे सेन्सरी ऑर्गन घेतलेले तर तुम्ही वेळेवर ते पण लिहू शकता. ठीक आहे. ते सर्व झालं क्लिअर. आणि त्याला एक्सक्रिशन तर एक्सक्रिटरी प्रोडक्ट अँड देअर एलिमिनेशन हे म्हणून एक युनिट आहे. कशामध्ये 11thच्या ह्युमन फिजिओचं जे लास्ट युनिट आहे ह्युमन फिजिओमध्ये त्याच्यात टॉपिक आहे, ते तुम्ही रीड करून घेशाल. त्याच्यात तुम्हाला सर्व टॉपिक अवेलेबल आहे. ते जरी रीड करून गेले, ते जरी तुम्ही पेपरात लिहिलं तुमचं SAQच्या आणखी ह्याच्यावर SAQ विचारता मी बघा तर सही. आता मी डिटेलमध्ये एक्सक्रिशन घेत बसलो, तुम्हाला सर्व गोष्टी सांगत बसलो, पण येणार काय 5 मार्कासाठी. पटते का तुम्हाला गोष्टी? तर मी जे सांगते ते फॉलो करा, घाबरू नका. मी सर्व एक्झामच्या हिशोबाने बघते, मी नॉलेज द्यायच्या हिशोबाने नाही बघते. नॉलेज द्यायला मग मी मसल फिजिओलॉजीवर डिटेलमध्ये लेक्चर घेऊ शकतो, डिटेलमध्ये मी शिकवलेल्या पण येतात. पण सध्या अपेक्षित आहे का ते? नाही अपेक्षित ना. मी जे सांगतो ते करा. नंतर अजून आयुर्वेदिक पार्टसाठी आयुर्वेदिक पार्ट जे आहे या पेपर 2चा याचे नाही का मी लेक्चर केलेलं आहे, त्याची प्लेलिस्ट पण अवेलेबल आहे, प्लेलिस्ट पण बनवेले, ते पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला काही डाऊट असतील, लेटेस्ट अपडेट पाहिजेत असतील, तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला माझा गायडन्स पाहिजे असेल, रेग्युलर अपडेट नोट्स पाहिजेत असतील, ज्या नोट्स पण अवेलेबल आहेत सर्व गोष्टी, तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि सपोर्ट करा. ठीक आहे. बाकी तुम्हाला कुठंच भटकायचं काम नाही. तुम्ही जेव्हा पण चॅनलवर येसाल तुम्हाला सर्व कंटेंट अवेलेबल राहील, सर्व गोष्टी तुमच्याकडे प्रोव्हाइडेड राहतील. आणि एक्झाम होईपर्यंत एक्झामच्या मधात पण मी तुम्हाला गायडन्स देत राहील की आणल्या दिवशी काय रीड करायला पाहिजेत, कोणता टॉपिक काय गोष्टी मिस करायला पाहिजेत, कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत, पेपराला देताना पेपर लिहिताना कसं पेपरचं मी सोल्युशन सहित तुम्हाला प्रेझेंटेशन देते. तर तुम्ही फक्त वेट करा. सर्व आपल्या समाजमध्ये संस्कृतमध्ये प्रॅक्टिस चालू आहे. अजून याच्यात इम्पॉर्टंट मी क्वेश्चन पण सांगेल तुम्हाला की लिहायचे कसे,
इम्पॉर्टंट जे फिक्स LAQ येतं ते पेपरमध्ये प्रेझेंट कसे करायचे, SAQ येतं ते कसे लिहायचे, विदाऊट श्लोक तुम्ही कसे प्रेझेंट करायचं. संहिताचं मी एक डेमो दिलेला आहे. संहिताचे सर्वांना विद्यार्थ्यांना आवडत पण नाही. कारण की तुम्हाला पेपरचं सोल्युशन कोणीच देत नाही. सरळ सांगतात असं लिहायचं तसं लिहायचं. अरे पण नेमकं लिहायचं काय, कसं लिहायचं सरळ सांगतात. लिहायचं काय ते तर सांगा, काय लिहायचं कंटेंट तर द्या. तुम्ही सांगता की बा असं असं प्रेझेंट करायचं, समोर वरी हे लिहायचं, हँडरायटिंग अशी करायची तशी काढायची. अहो पण लिहू काय त्यात, लिहू कसं, लक्षात कसं ठेवू, तेच तर प्रॉब्लेम आहे. ते लक्षात असलं तर ते तुम्ही लिहिल्यावर तर थोडंसं प्रेझेंटेशनमध्ये हल्लं जर इकडून तिकडून, प्रेझेंटेशनचे भरपूर गोष्टी नाही का ऑलरेडी स्टुडंटला माहीत राहतात. पण कंटेंट राहते ना, कंटेंट तर सांगा कंटेंट काय आहे. पूर्ण सिलेबस कोणी शिकवणार नाही. मी पूर्ण सिलेबस ट्राय केलेला आहे शिकवायचा, आणि मेजरली मी सर्व गोष्टी जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. ठीक आहे, तुम्हाला फक्त फॉलो करणं आहे आणि रिझल्ट घेणं आहे. ठीक आहे, बाकी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही टेलिग्रामवर जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर सर्व नोट्सचे पण ऑल नोट्सच्या लिंक मी दिलेल्या ड्राईव्हवर असाल तुम्ही तर तुम्हाला सर्व लिंक अवेलेबल येतात, सर्व नोट्स अवेलेबल येतात. ठीक आहे, आणि स्टडी करताना नोट्स काढायच्या आणि त्याच्या डेली रिव्हिजन करायचं. हे इम्पॉर्टंट टॉपिक करून पण डेली नोट्स रिवाईज करायच्या. ठीक आहे, तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.